शोध शिवमय गोव्याचा सिरीजमधील 8व्या भागात आपले स्वागत. मागील 2 भागात आपण सप्तकोटेश्वराच्या जीर्णोद्धाराची कथा पाहिली. आता आपण मंदिराचे अंतरंग पाहूयात. गोव्यातील मंदिरांची स्थापत्य शैली इतर राज्यातील मंदिरांपेक्षा प्रचंड वेगळी आहे. इथल्या मंदिरांच्या स्थापत्य शैलीत भारतीय व पोर्तुगीज शैलीचं सुरेख मिश्रण बघायला मिळतं. मोठा असा पुष्करिणी तलाव, उंचीला भव्य असा दीपस्तंभ, प्रशस्त सभामंडप, अंतराळ गाभाऱ्यापासूनचे लांब अंतर हे या मंदिराचे मुख्य घटक आहेत. सप्तकोटेश्वराचे शिवलिंग सोने, तांबे, लोखंड, रुपे, कथिल, शिसे आणि कासे अशा सप्त धातूंच्या रसाने बनले आहे. गोव्यातील मंदिरांची शैली कावी कलेचे प्रतिनिधित्व करते. लॅटराईट मातीपासून मिळवलेला लाल रंग व पांढऱ्या सँडब्लास्टवर रेखाटलेले कलात्मक डिझाईन पॅटर्न्स ही या कावी कलेची वैशिष्ट्ये आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला गर्भगृहाचे पुरातन अवशेष आहेत. मंदिराचे पुरातन गर्भगृह हे कातळात कोरलेल्या गुहेप्रमाणे होते असे दिसते. शिवछत्रपतींच्या स्वधर्म रक्षणाच्या ध्येयासक्तीतून जीर्णोद्धार झालेल्या पवित्र अशा सप्तकोटेश्वराला गोव्यात गेल्यावर आवर्जून भेट द्यायलाच हवी. दिसोली तालुक्यात नार्वे या गावी असलेल्या या मंदिराकडे जाण्यासाठी प्रायव्हेट अथवा रेंटेड व्हेकल सर्वात उत्तम पर्याय आहे. इथे दर्शन घेतल्यावर मूळ प्राचीन सप्तकोटेश्वराच्या जागेचं स्थलदर्शन करण्यासाठी नार्वे येथून फेरी घेऊन दिवाडी बेटावर जावे. गोव्यातील अशी शिवमय रंजक सफर बघण्यासाठी फॉलो करा, शेअर करा व आपली प्रतिक्रिया नक्कीच कळवा.